सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारी समितीची बैठक आज पनवेलमध्ये होते। काल त्याच्या संदर्भामध्ये आमचे माननीय मुख्य प्रवक्ते माननीय केशवजींनी काल आपल्याला सगळं ब्रीफ केलं होतं स्थानिक लोकांसाठी। आज मुंबईतून सुद्धा काही आमचे सगळे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आलेले आहेत। त्यांच्यासाठी आणि आजच्या दिवसभराच्या सगळ्या एकूणच्या कार्यकारी समितीच्या संदर्भामध्ये आपल्याला विदित करण्यासाठी आमच्या प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते माननीय केशवजी आपल्याला विदित करणार आहेत। मी काल नव्हतो, मी स्वतः गणेश हाके भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे। माननीय केशवजींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या पत्रकारांना संबोधित करावं। धन्यवाद गणेश हाकेजी। कार्यकारिणीच्या बैठकीत माईक बंद करायला सांगताय तुम्ही। चला सुरू करू। आवाज येतोय, पोचतोय आवाज? सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो। माझे सहकारी गणेश हाकेजी, ओमप्रकाश आणि पत्रकार बंधू वगैरे, आज दिवसभराची भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यसमितीची बैठक आज सकाळी सुरू झाली, आत्ता 11 वाजता। यापूर्वी सकाळी विरूपाक्ष मंगल कार्यालयामध्ये पनवेल इथेच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची पदाधिकारी बैठक झाली। जे प्रस्ताव प्रामुख्याने या बैठकीमध्ये होणार आहेत, या प्रस्तावावरती चर्चा ही प्रामुख्याने पदाधिकारी बैठकीत झाली। त्याशिवाय आगामी कार्यक्रमांची चर्चा आणि एकूण दिशा, पुढील दिशा याची चर्चा पदाधिकारी बैठकीत झाली। आणि आता प्रामुख्याने आत्ता भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यसमितीची बैठक आहे, सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर राज्याचे प्रभारी CT रवी, सहसंघटन मंत्री ज्यांचं आता मुंबई केंद्र झाले असे शिवप्रकाशजी, तसेच पंकजाताई, सुधीर भाऊ, माननीय आशिष शेलार यासह जवळ महाराष्ट्रातले सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार यासाठी सुमारे जवळपास 800 लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत। त्यामुळे 800 लोकप्रतिनिधी हे साधारणतः आत्ता या भाजपाच्या बैठकीमध्ये सहभागी आहेत। आत्ता शोक प्रस्ताव झाला। गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे मान्यवर हे जग सोडून गेले, ज्यांचं निधन झालं, अशांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि आता राजकीय प्रस्ताव आहे ज्यामध्ये प्रामुख्याने हिंदुत्वाचा विचार आणि जनादेशासाठी लढणाऱ्यांचं अभिनंदन या राजकीय प्रस्तावामध्ये करण्यात येत आहे। जवळपास गेल्या अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला 2019 साली स्पष्ट बहुमत मिळालं होतं 161 जागांचं। पण त्यावेळी जनादेशाचा अपमान करत मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ घेत या राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आलं
आणि गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न समस्या यातच गेले 2.5 वर्ष गेलं. हिंदुत्व तर सोडलंच होतं त्या काळात, पण बाकी सगळे कोरोनाचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं, 100 कोटी खंडण्या, अशा असंख्य प्रकारांनी महाराष्ट्र त्रस्त होता. सर्वसामान्यांच्या भावनांचा अपमान करत, जनादेशाचा अपमान करत मविया सरकार आलं होतं आणि एका प्रकारे राज्याला संकटाच्या खाईत अनेक प्रकारे लोटण्याचं काम त्या 2.5 वर्षाच्या कालावधीत झालं होतं. अशा प्रकारचं सरकार उलथवून टाकून जनभावनांचं आदर करणारं सरकार महाराष्ट्रात आलं. हिंदुत्वाचा विचार जपणाऱ्यांचं सरकार महाराष्ट्रात आलं. यासाठी लढणाऱ्यांचं अभिनंदन या राजकीय प्रस्तावात आहे. अनेक मुद्दे आहेत, संविधानिक मुद्दे आहेत, राजकीय प्रस्तावात आहेत. ज्या पद्धतीने बोलणाऱ्यांची गळचेपी केली त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे आणि गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे अनेक संकट, अनेक प्रश्न निर्माण झाले त्या सगळ्याचा उल्लेख आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एक नवं सरकार, एक दमदार, म्हणजे ज्या सरकारवर आपल्या आमदारांचा विश्वास नव्हता. आपण बघितलं विधान परिषदेमध्ये, सुरुवातीला राज्यसभा, मग विधान परिषद, अशा सातत्याने आपल्या पक्षाच्या आमदारांचाही विश्वास नसलेलं सरकार असं ते होतं. त्यामुळे त्याच सरकारला पाडून नवं सरकार आल्याबद्दलचा एक अभिनंदनाचा प्रस्ताव, राजकीय प्रस्तावात त्याचा उल्लेख आहे. अशा सर्व विद्यमान घटनांचा, राजकीय घटनांचा उल्लेख या राजकीय प्रस्तावात आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हा प्रस्ताव मांडणार आहेत. त्याला अनुमोदन आशिष शेलार देणार आहेत. हा प्रस्ताव थोड्या वेळाने होईल. त्याच्यानंतर दुसरा, या मविया सरकारचं आणखीन एक पाप म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित, राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवलं. 2.5 वर्ष कशा पद्धतीने सातत्याने सरकारला ओबीसींची बाजूच मांडायला वेळ नव्हता. तारखा बदलल्या, अनेक गोष्टी केल्या, नीट विषय मांडला नाही. मात्र देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा जी गोष्ट केली ती ओबीसींच्या बद्दलची बैठक बोलवली, तो आयोग स्वीकारला, न्यायालयात सादर केला, गती दिली, योग्य मांडणी केली, ज्याचा परिणाम ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा एकदा सुरू झालं. याबद्दलचा अभिनंदनाचा ठराव सरकारचा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे मांडणार आहेत. हा त्याच्यात दुसरा प्रस्ताव असणार आहे. आणि तिसरा प्रस्ताव असणार आहे, तो प्रस्ताव असा आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली. या संकटातून त्यावेळी सरकारने कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. आता एक शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आलंय. त्याबद्दलचा एक शेतकरी प्रस्ताव, हा तिसरा प्रस्ताव या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आगामी काळातले कार्यक्रम, मग संघटनात्मक कार्यक्रम आहेत, लोकसभा न्याय आमचे काही कार्यक्रम सुरू आहेत ते कार्यक्रम आहेत, आणि पुढच्या काळातली भारतीय जनता पार्टीची रचना, कशा पद्धती, सगळे विषय हे सगळं होईल. आणि या बैठकीचा समारोप भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत. गेल्या महिनाभरामध्ये अनेक राजकीय घटना घडल्या. अनेक राजकीय घटनांचे आपण सगळे पत्रकार साक्षीदार आहात. आज या सगळ्याबद्दलची चर्चा, एक विषयाची मांडणी, पुढच्या काळात काय घडणार आहे याबद्दलची एक साधारणतः सगळ्या संघटनेची वाटचाल कशी असेल, या ध्येय धोरण कसं असेल, याबद्दलचं चर्चा, मंथन आज दिवसभर इथे होईल. ज्यातनं संध्याकाळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अनेक स्पष्ट दिशा घेऊन पुढील कार्यक्रम काय असणार त्याबद्दलची माहिती घेऊन, पुढच्या काळामध्ये नगरपालिका, महानगर निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवड ठिकाणी निवडणूक आहेत, या निवडणुकीतली रणनीती काय असणार, अशा अनेक प्रकारची चर्चा आज दिवसभराच्या बैठकीत होतील. त्याचं वेळोवेळी तुम्हाला ब्रीफिंग तुम्हाला दिलं जाईल. त्याबद्दलची आज पहिली सकाळचं ब्रीफिंग करण्यासाठी मी इथं आलो. मराठी होऊन तर मग हिंदी सांगतो, कुणाचं काय बदल.
असं आहे की ते सगळ्याचा आज पहिली बैठक महिनाभरानंतर होतीये, त्यामुळे स्वाभाविक आहे की एकूण कुठे कुठे निवडणुका या संदर्भातली चर्चा सगळी होईल. पुढच्या काळामध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल का. गेले 2.5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या नावाने नुसत्या घोषणा झाल्या, पण त्यांना मदत कुठल्याही प्रकारची झाली नाही. आज मात्र एका अर्थाने मदत करणारं सरकार आलंय. आताही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही ठिकाणी मदतीची गरज आहे. एकूण शेतकऱ्यांच्या बद्दलची जी अडचणी गेल्या 2.5 वर्षातल्या होत्या, पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक विश्वास आहे की हे सरकार मदत करणारं सरकार आहे, दिलासा देणारं सरकार आहे. अशाच पद्धती सगळ्या प्रस्तावामध्ये आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याची चर्चा एक प्राथमिक आहे, फार डिटेल, कारण 1 दिवसाचा आहे, त्यामुळे फार दिवसात त्याच्या चर्चा इथे इतक्या होणार नाही. पण एकूण पुढच्या निवडणुकांची रणनीती चर्चा, स्थानिक स्वराज्य निवडणुका कशा पद्धतीने आपण लढणार आहोत, अशा प्रकारचं सगळं यामध्ये आहे. मला असं वाटतं आत्ता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे येणारी शिवसेना जी आहे त्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती आहेच. आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टी नक्की पुढच्या काळात तो विचार करू शकतो. हा, मला ऐकलं, मला ऐकूच नाही आला प्रश्न. हा, काय 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 अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीबद्दलचा काय अजेंडा आहे? मला असं वाटतं सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळे सर्व समाजाला पुढे घेऊन जाणे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. मागच्या सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा याच प्रकारचं धोरण होतं, सर्वांना सोबत घेऊन गेलं होतं. आकडेवारीनिशी आम्ही सांगू शकतो. त्यामुळे 100% प्रत्येक समाजाला पुढे घेऊन जाणं हे आमचं ध्येय होईल ना. लवकरच थांबा ना, होईल ती पण कळेल. आज भारतीय जनता पार्टी की प्रदेश कार्य समिति की बैठक हुई. अभी शुरू है, शुरुआत आज अभी हुई. इस बैठक का उद्घाटन अभी माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, माननीय आशीष शेलार, माननीय पंकजाताई मुंडे, हमारे प्रभारी सीटी रवि जी, शिवप्रकाश जी, इन सारे उपस्थिति में आज भारतीय जनता पार्टी की कार्य समिति की बैठक शुरुआत हुई है. महाराष्ट्र से आए हुए आमदार, खासदार, लोक प्रतिनिधि, जिलाध्यक्ष, ऐसे 800 लोग इस बैठक में शामिल है. प्रामुख्य से 3 प्रस्ताव इस बैठक में आने वाले हैं. एक राजनीतिक प्रस्ताव है, दूसरा ओबीसी को जो आरक्षण वापस मिला, राजकीय आरक्षण, पॉलिटिकल आरक्षण, उसके बारे में सरकार का अभिनंदन है, और तीसरा किसानों के लिए हिंदुत्व का विचार और जनादेश का सम्मान, ये राजकीय प्रस्ताव में प्रामुख्य से है. जिस प्रकार से पिछले 2.5 साल पहले भारतीय जनता पार्टी शिवसेना युति को जनादेश स्पष्ट रूप मिला था, 161 जगह 161 एमएलए चुन के आए थे, उसका अपमान मुख्यमंत्री के लिए उसका अपमान किया गया और कांग्रेस राष्ट्रवादी के साथ सत्ता स्थापित की गई. पिछले 2.5 साल महाराष्ट्र की जनता के लिए बहुत बुरे थे. विकास का कोई एजेंडा नहीं था. हर मामले में मविया सरकार फेल थी. तो ये सारे मुद्दे देखते हुए हिंदुत्व का सम्मान करने के लिए और जनादेश का आदर करने के लिए ये सरकार लाया गया. इसका अभिनंदन महाराष्ट्र प्रदेश की भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी करने जा रही है.
बाकी ओबीसी भी इसी प्रकार का था। ओबीसी का मुद्दा, ओबीसी का पॉलिटिकल आरक्षण 2.5 साल पहले यानी कि कुछ मुद्दों पे गया, वो सरकार ने कुछ किया ही नहीं। इसके बाद तुरंत देवेंद्र जी जब उप मुख्यमंत्री हुए तो इसके बारे में तुरंत गतिविधियाँ की गई और सरकार के जो ठोस कदम उठाए गए उसकी वजह से ओबीसी का पॉलिटिकल रिजर्वेशन वापस ओबीसी समाज को मिला। इसके बारे में भी अभिनंदन किया जा रहा है। उसके सिवाय आगे आने वाले भारतीय जनता पार्टी कार्यक्रम क्या होंगे, स्थानिक इकाइयों के चुनाव है, उस चुनाव के बारे में रणनीति, ये सारे मुद्दे इस बैठक में चर्चा किए जाएंगे और शाम को माननीय देवेंद्र जी इस बैठक का समापन करेंगे। धन्यवाद।